निर्वस्त्र होऊन अंघोळ केल्याने कोणती संकटे येतात? स्त्री व पुरुषांनी आवर्जून पहा. निर्वस्त्र होऊन अंघोळ केल्याने म्हणजे जे स्त्री व पुरुष पूर्ण निर्वस्त्र होऊन अंघोळ करतात त्यांच्यासोबत काय घडते, त्यांना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते हे कान उघडून ऐका. आता मी तुम्हाला 12 गोष्टी सांगेन. स्नान करताना जो या 12 गोष्टी लक्षात ठेवतो तो कधीही दुःखी राहत नाही. त्याच्या घरात माता लक्ष्मी वास करते आणि घरामध्ये अपार संपत्ती येते. घरात कधीही भांडणे होत नाहीत. त्यांचे संपूर्ण कुटुंब आनंदी जीवन जगते. या 12 गोष्टी सांगितल्यानंतर मी तुला आणखी एक गोष्ट सांगेन की स्त्रिया कपडे काढून स्नान करतात हे योग्य आहे की नाही, ही बाब त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. 1. भगवान विष्णू म्हणाले की स्नान केल्याने शरीर निरोगी आणि मन प्रसन्नी राहते. अंघोळीमुळे चेहऱ्याची चमक आणि शारीरिक आकर्षण वाढते. या दैनंदिन कर्मकांडात काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर आध्यात्मिकपेक्षा जास्त फायदा मिळू शकतो. अंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. 1. स्नान केल्यावर शुद्ध झाल्यावर आपण पूजा वगैरे सर्व कार्य करता सक्षम होतो, म्हणून सकाळी स्नान करावे. 2. स्नान केल्याने हे गुण प्राप्त होतात असे शास्त्रात सांगितले आहेत. सौंदर्य, शुद्धता, आरोग्य, निरागसता आणि बुद्धिमत्ता. 3. ज्यांना संपत्ती आणि आरोग्य हवे आहे त्यांनी प्रत्येक ऋतूत आणि दररोज स्नान करावे. 4. सकाळी स्नान केल्याने पापे नष्ट होऊन पुण्य मिळते असे शास्त्रात सांगितले आहे. असे म्हणतात की सकाळी अंघोळ करणाऱ्या अवतीभोवती नकारात्मक शक्ती फिरकत नाही, त्यामुळे सकाळी अंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. 5. आजारपणात अंघोळ डोक्यापासून खाली करावी. ओल्या कपड्याने अंग पुसून घेणे म्हणजे एक प्रकारची अंघोळ असेही म्हणतात. 6. सकाळी सूर्य येण्यापूर्वी अंघोळ करणे चांगले मानले जाते. 7. अंगावर तेल आणि मलमल लावून नदीत अंघोळ करण्यास मनाई आहे. त्याऐवजी नदीतून बाहेर पडून तीरावर शरीर स्वच्छ करणे आणि नंतर नदीत डुबकी मारण्याचा सल्ला दिला जातो. 8. घाटावरील पाणी ज्या ठिकाणी कपडे धुतात ते अशुद्ध मानले जाते, त्यामुळे तिथून काही अंतरावर स्नान करावे. 9. नदीत 11 किंवा 21 डुबके घेणे चांगले आहे असे म्हणतात. 10. पवित्र नद्यांमध्ये कपडे धुण्यास मनाई आहे. नदीत कोणत्याही प्रकारची घाण टाकू नये. 11. नळाच्या पाण्यापेक्षा झऱ्याचे पाणी चांगले. नदीचे पाणी झऱ्याच्या पाण्यापेक्षा चांगले. तीर्थक्षेत्राचे पाणी नदीच्या पाण्यापेक्षा चांगले. गंगाजल हे तीर्थक्षेत्राच्या पाण्यापेक्षा चांगले मानले जाते. 12. गंगा माता म्हणते की स्नान करताना कोणालाही माझी आठवण येईल. तिथे मी असेल. यानंतर भगवान विष्णूजी म्हणाले, आता मी तुम्हाला त्या महिलांबद्दल सांगतो ज्या कपडे काढून अंघोळ करतात. हिंदू धर्मग्रंथामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी कायम नियम बनवलेले आहेत. यापैकी एक नियम अंघोळी संबंधी आहे. सामान्य माणसाने शास्त्राचे नियम पाळलेच पाहिजेत असे मानले जाते, त्यामुळे त्यांच्या घरात सुख समृद्धी राहते. सोबत अमाप संपत्ती येते. माता लक्ष्मी प्रसन्न होते. वास्तविक अशा अनेक गोष्टी आपल्या धर्मग्रंथात लिहिल्या आहेत ज्यांचे आपण शतकातून शतके पालन करत आलो आहोत, पण तरीही त्यांच्या कारणांची संपूर्ण माहिती आपल्याकडे नाही. अशा नियमांपैकी एक म्हणजे सतत अंघोळ करणे. तुम्ही अनेकदा घरातील वडीलधाऱ्यांचे म्हणणे ऐकले असेल की कधीही कपड्यांशिवाय म्हणजेच नग्न अवस्थेत अंघोळ करू नये. जर आपण पौराणिक कथांबद्दल बोलतो तर नग्न स्नान करण्यास मनाई आहे. मनाई करण्याचे कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या काळाशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार एकदा गोपिका सरोवरात स्नान करत असताना त्या नग्न होत्या. तेव्हा बाळकृष्णाने गोपिकांचे सर्व वस्त्रे लपवून ठेवली होती. त्यावेळी जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे वस्त्र लपवली आणि गोपिका त्यांचे वस्त्र परत घेण्याची प्रार्थना केली, तेव्हा श्रीकृष्णाजींनी त्यांना समजावले की कपडे घातल्याशिवाय कुठेही स्नान करू नये. हे पाण्याची देवता वरुणचा अपमान केला जातो, म्हणून तुम्हाला नग्न स्नान न करण्याचा सल्ला दिला जातो. अंघोळ करताना तुम्हाला वाटत असेल की बंद खोली तुम्हाला कोण पाहत नाही, तर ते चुकीचे आहे, कारण देव तुम्हाला सर्वत्र पाहतो. आणि जर तुम्ही नग्न होऊन अंघोळ करत असाल तर हे मुख्यतः वरुण देवता जलदेवताचा अपमान करण्यासारखे आहे. नग्न अंघोळ केल्याने तुम्ही पाप करू शकता आणि धार्मिक, आर्थिक आणि शारीरिक नुकसान करू शकता. तुम्ही नग्न अंघोळ केल्यास सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि तुमची मानसिकता नकारात्मक होऊ शकते. म्हणूनच अंघोळ करताना किमान एक कपडा घालायचा सल्ला नेहमी दिला जातो. त्यामुळे कपड्यांशिवाय अंघोळ करू नका, तरच ते तुमच्यासाठी चांगले होईल. नग्न अंघोळ केल्याने शरीरातून सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि त्याचा तुमच्या मनावर तसेच शरीरावर परिणाम होतो. गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुम्ही मृत पूर्वज तुमच्या आसपास असतात आणि असे स्त्रीने केल्याने पितरांची तृप्ती होत नाही आणि यामुळे घरात पितृदोष येऊ शकतो. नग्न अंघोळ केल्याने पूर्वजांना राग येतो, ज्यामुळे व्यक्तींचे सामर्थ्य संपते आणि आनंद नष्ट होतो. त्यामुळे कधीही नग्न होऊन स्नान करू नये. पुराणानुसार अंघोळीचे पाणी पितरांना जाते आणि नग्न अंघोळ करणे म्हणजे वडिलांसमोर कपड्यांशिवाय अंघोळ करणे असे मानले जाते. शास्त्रात अशी श्रद्धा आहे की जर कोणी नग्न अवस्थेत स्नान केले तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर नाराज होऊ शकते. त्यामुळे तुमच्या कुंडलीत आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. या कारणांमुळे तुम्हाला नग्न स्नान न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आणि शास्त्रामध्ये देखील हे निषिद्ध आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा नक्कीच भेटू. श्री स्वामी समर्थ.